नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण एक ऑफर ठेवलेली आहे, धनलक्ष्मी कुबेर कुंचम. त्याच्यासोबत साहित्य काय काय भेटतं, मला सारखे तेच प्रश्न येतात. सारखं ते कोणाकोणाला किती आणि कसं सांगायचं. जितकं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तितकं साहित्य तुम्हाला मिळणार आहे. तर कृपया करून सारखं तेच विचारू नका. तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे मी लक्ष्मीचं दर्शन करून मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर हे आहे लक्ष्मी स्तोत्र पुस्तक. तर तुम्हाला हे पुस्तकसुद्धा तुम्हाला धनलक्ष्मी कुबेर कुंचमसोबत भेटणार आहे. तर हे आहे पहिलं. त्याच्यानंतर आपला हा कुबेर कुंचम, हा कुंचम इथं ठेवते. हा दुसरी वस्तू झाली. त्याच्यानंतर कुंचम ठेवण्यासाठी ही डिश आहे. हे बघा, ही डिश आहे आणि या डिशला असं ओम आहे. दिसतंय का व्यवस्थित? हे बघा, असं ओम आहे. तर हे तुम्हाला डिश कुंचम ठेवण्यासाठी मिळणार आहे. त्याच्यानंतर हा दिवा, हा बघा मोठा दिवा आहे आणि खूप सुंदर दिवा आहे. तर हा आहे कुबेर दिवा. धनलक्ष्मी कुबेर कुंचम असं नाव असल्यामुळं मी प्रत्येकाला हा दिवासुद्धा प्रत्येक कुंचमसोबत आणि प्रत्येकाला आत्तापर्यंत दिलेला आहे. कुणीही बिगर दिव्याचं एकही कुंचम मी पाठवलेलं नाही. त्याच्यानंतर हे आहे महालक्ष्मीचे प्युअर तुपाचे डबे, तुपाच्या वाती. तर बघा, ह्या वाती आहेत, ह्या वाती 50 वाती आहेत. तर हा डब्बासुद्धा तुम्हाला अक्षय तृतीयाच्या निमित्ताने म्हणजे तुम्हाला हा डब्बासुद्धा म्हणजे ऑफरमध्ये आपण ठेवलेला आहे. तर हे सगळं साहित्य मी कितीमध्ये देणार आहे ते तुम्हाला सांगते. तर त्याच्यानंतर आपल्याला या लागणार आहेत हळकुंड, त्याच्यानंतर एक लघु नारळ आणि हे मोती शंख आणि हे आहे विष्णू शंख. ह्याची तर तुम्हाला फायदे जाणून घ्यायचे असतील तर ते तुम्ही वापरल्याशिवाय ते तुम्हाला कळणार नाही. असा हा शंख खूप म्हणजे आपल्या घरामध्ये अडचणी असतील, काहीही समस्या असतील किंवा आपलं कुठलंही जर काम होत नसेल तर हा विष्णू चक्र जरी सोबत ठेवला तरी आपली बरेचशी कामं होतात. कारण हे चक्र आहे ते फिरतं आणि आपल्या आयुष्यातील जी आपल्या वाटेमध्ये जी घाण असेल ती हे सारण्याचं जे काम करतं. आपल्या आयुष्यामध्ये जी कोणी लोकांनी घाण केले किंवा जे कोणी काही केलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपले मार्ग मोकळे होत नाहीत ते सगळं या चक्रामुळे नाहीसे होतं. आणि पैसा ओढण्याचं काम हे विष्णू आणि शंख दोन्ही करत असतं. तसं तर सगळ्या लक्ष्मीला प्रिय वस्तू आपण इथं त्याच्या कुंचममध्ये ठेवणार आहोत. त्याच्यानंतर ह्या आहेत कमळगट्ट्याचे मणी आणि हा आहे अष्टलक्ष्मी कॉईन. तर ह्याच्यामध्ये बघा अष्टलक्ष्मीचे 8 स्वरूप आहेत. 8 दिशांनी आपल्याकडे पैसा ओढला जातो असा हा अष्टलक्ष्मीचा कॉईन आहे आणि हा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर 5 गुंजा आहेत, ह्या 5 गुंजा आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथं 5 गोमती चक्र भेटणार आहेत. त्याच्यानंतर हे बघा आपल्याकडं कमळाचे ब्रासोमध्ये कमळाचे फुलं आहेत. तिथून खूप सुंदर आणि खूप छान अशी रेखीव, खूप छान आणि खूप सुंदर असे हे फुलं आहेत. दिसायला पण खूप सुंदर आहेत आणि ठेवल्यानंतर सुद्धा कुंचमवरती खूप छान वाटतं. तर हे आहेत कमळाची फुलं. त्याच्यानंतर हा आहे मोती इथंच ठेवून देते. त्याच्यानंतर ह्या आहेत निळ्या बांगड्या, 5 कलरच्या बांगड्या आहेत. हे सुवासनीचं लेणं आहे तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये नक्कीच ठेवायचं आहे. ह्या पिवळ्या बांगड्या, निळ्या, ह्या पिवळ्या. त्याच्यानंतर आपल्याला इथं ठेवायच्या आहेत या पांढऱ्या. त्याच्यानंतर या आहेत हिरव्या. त्याच्यानंतर या आहेत लाल कलरच्या आणि त्याच्यानंतर ह्या आहेत चॉकलेटी कलरच्या. तर अशा आपल्याकडे बघा 6 कलर आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 कलरच्या बांगड्या आपल्याकडे आहेत. तर 6 कलरच्या बांगड्या तुम्हाला मिळतील. दुसरा एक कलर आहे पण तो काळा आलेला आहे. काळं वापरायचं नसतं त्याच्यामुळे मी ते काळं देत नाही. आणि त्याच्यानंतर हे आहेत सिल्वरचे
उधळायचे फुलं ते अत्यंत म्हणजे अष्टमचे फुलं आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला आपल्या कुंचम्मावरती ठेवायचीच आहेत. तर हे सुद्धा 5-5 फुलं आहेत. तर हे बघा, हे सुद्धा 5-5 फुलं आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडून कवड्या राहिल्या बहुतेक घ्यायच्या, तर ह्याच्यामध्ये कवड्यासुद्धा येतात. कवड्याचा मला आत्ता इथं नाही आहे मी, म्हणजे कवड्या पण आहेत, कवड्या तुम्हाला दाखवते. तर हे सगळं आपल्याला धनलक्ष्मी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, पैसा आपल्याकडे खेचण्यासाठी ह्या वस्तू आपल्याला कुंचममध्ये टाकायच्या आहेत. आणि हे आहेत धने. तर ज्या वेळेस या वस्तू आपण हे कुंचम सिद्ध करतो त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या वस्तू कुंचममध्ये टाकून त्याची विधिवत पूजा करून त्याच्यानंतरच मग तुम्हाला सगळी पूजा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस पूजा झाल्यानंतर त्याच्यामध्ये 108 वेळेस ओम लक्ष्मी देव्याय नमः, ओम लक्ष्मी देव्याय नमः किंवा कमलात्मक मंत्र म्हणत आपल्याला हे जे धने आहेत ते धने मी त्याच्यामध्ये टाकत असते आणि त्याच्यानंतर आरती करून तुमच्यापर्यंत हा कुंचम पोहोचवत असतो. त्याच्या अगोदर सगळे विधी केल्याशिवाय मी आत्तापर्यंत हा कुंचमसुद्धा कोणालाही दिलेला नाही. आणि हे बघा, असे 108 धने आम्ही पूर्ण पुड्या बांधून अगोदरच ठेवत असतो, कारण मोजणं आणि प्रत्येक पॅक करणं हे सगळं शक्य होत नाही. त्याच्यामुळं अगोदरच ही सगळी तयारी करायला लागते. आणि ह्या बांगड्या आपलं सवासणीचं लेणं असतं किंवा आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं. बांगडी म्हणजे लक्ष्मी देवीला ज्यावेळेस आपण अर्पण करतो त्यावेळेस आपलं सौभाग्य वाढत असतं. तर कुठल्याही देवी देवताला आपण साडी चोळी बांगड्या गजरा सगळं अर्पण करत असतो, त्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते. तर हे सगळं आपल्याला आवर्जून व्हायचं आहे, म्हणजे आपल्या कुंचममध्ये सुद्धा टाकायचं आहे. आणि दिवासुद्धा मोठा आहे, पण ज्यावेळेस तुम्ही दिवा लावता त्यावेळेस दिव्याच्या खाली तुम्हाला काहीतरी ठेवायचं आहे, कारण डाग पडतात खाली, दिवा गरम होत असतो. तर हे सगळं साहित्य तुम्हाला असं भेटणार आहे. तर प्लीज आता कृपया करून कोणीही काय काय साहित्य येतं हे विचारू नका. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवलेलं आहे. तुपाच्या वातीसुद्धा या बघा, तुपाच्या वाती कशा आहेत हे बघा, ह्या तुपाच्या वाती आहेत. तर ही तुपाची वातसुद्धा इथे आपल्याला अशा प्रकारे लावायची आहे. ह्याच्यामध्ये बघा, इतका मोठा हा दिवा आहे आणि प्लेटावर सुद्धा म्हणजे डिशवर सुद्धा ओम हे चित्र आहे आणि फुलाची सुद्धा एक डिझाईन आहे. दोन्हीपैकी कुठलीही डिश तुम्हाला त्याच्यामध्ये येऊन जाईल. आणि लक्ष्मी स्तोत्राचं हे एक पुस्तक आहे आणि त्याच्यानंतर हे पण पुस्तकं आहेत. हे 9 डझन आम्ही पुस्तकं मागवलेली आहेत, म्हणजे 9 डझन आलेली आहेत ती पुस्तकं. तर एक डझनचं ही एक बंडल आहे. तर हे सुद्धा पुस्तक आहे, तुम्हाला कुठलं पाहिजे ती तुम्ही पुस्तक घेऊ शकता. दोन्ही छान आहेत, दोन्हीमध्येही एकच स्तोत्र आहे. तर असा हा लक्ष्मीचा दिवा आहे आणि आपलं हे कनेक्शन आहे. तर हा तुपाचा डब्बा बघा, 50 वाती ह्याच्यामध्ये आहेत आणि प्युअर तुपाचा हा महालक्ष्मी. तर बघू शकता तुम्ही इथं सगळं. तर हे तुपाचा डब्बा, हे कुंचम, दिवा, पुस्तक आणि प्लेट, हळकुंड 2, लघु नारळ, लक्ष्मी कॉईन, मोती शंख चक्र, कमळगट्ट्याचे मणी, कमळगट्ट्याची फुलं, धने, गोमती चक्र, पुढं मोती आहे एक, गुंजा, लक्ष्मी कॉईन आणि ह्या 6 कलरच्या बांगड्या आणि हे 2 कलरचे उधळायचे फुलं. आणि इतर राहिले आहेत आता कवड्या राहिल्या आहेत, तर कवड्या आणि 2 तुम्हाला लवंग द्यायचे आहेत. त्या लवंगसुद्धा मी टाकत असते. आणि ज्या वेळेस तुम्ही पूजा करता कुंचममध्ये अगोदर हळदी कुंकू टाकता. हळदी कुंकू टाकल्यानंतर हे ज्यावेळेस तुम्ही साहित्य त्याच्यामध्ये टाकणार आहात त्याच्यावरती तुम्हाला थोडीशी दालचिनीची पावडर टाकायची आहे. त्यामुळे माता लक्ष्मीचे जे आगमन आहे ते आपल्याकडे लवकर होत असते. अगदी मनातून श्रद्धेने तुम्ही ज्यावेळेस ही पूजा कराल त्यावेळेस तुमच्या डोक्यावरचं कर्ज नक्कीच कमी होईल. तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल, घरामध्ये आनंद तयार होईल, घरात एक चांगलं
वातावरण, घरामधील प्रत्येक माणूस आनंदी असेल तर घर आपलं एकदम आनंदी राहतं, उत्साही राहतं. त्याचप्रमाणे घर आनंदी असेल तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करत असते. तर त्याच्यासाठी तुम्हाला ही माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. तुम्ही स्वतः अनुभव घ्यायचा आहे. कुणी काही सांगितलं म्हणून तेच करायचं असं काही नसतं. आपलं मन आपल्याला जे सांगतं ते करायचं असतं. आणि ज्या वेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस आपलं मन एकाग्र झालं पाहिजे, एकचित्तानं आपण पूजा केली पाहिजे. असं म्हणायचं नाही की दुसऱ्यानं घेतलं त्याला एवढा फायदा झाला तर मला बी होईल असं मनामध्ये आणायचं नाही. तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, खरी ही तुमची लक्ष्मी माता तुम्हाला ओळखत असते. लक्ष्मी माता तुम्ही किती श्रद्धेने करत असता, किती भक्तिभावाने पूजा करता हे लक्ष्मी माता बघत असते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं. ज्याची त्याची भक्ती करण्याची किंवा सेवा करण्याची जी पद्धत आहे ती वेगळी वेगळी आहे. तर हे सगळं साहित्य जे आहे ते तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे ऑफर आहे अक्षय तृतीयापर्यंत. तर जेवढं शक्य असेल तेवढं लवकरात लवकर तुम्हाला बुकिंग करायचं आहे. आता फक्त मी बुकिंगच घेत आहे, ऑर्डर कोणालाही देत नाही. कारण इतकं सगळं सामान प्रत्येकाचं काढायचं, बांधायचं, हे सगळं आता सध्या मी काम करत आहे. तर फक्त आता बुकिंग करत आहे. ज्यावेळेस तुम्ही बुकिंग करता त्यावेळेस सगळ्यांच्या या वस्तू पॅकिंग करून ठेवल्या जातील. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या दिवशी मिळेल, किंवा अगोदर पाहिजे असेल तर अगोदर मिळेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी माझ्या घरी जर तुमच्या कुंचमची सामूहिक सेवा करायची असेल तर ती सेवा झाल्यानंतर म्हणजे अक्षय तृतीयेच्या 2 दिवसांनी सुद्धा तुम्हाला हा कुंचम मिळेल. ज्या वेळेस तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी हा कुंचम घ्याल त्यावेळेस तुमच्या घरामध्ये अक्षय धन, धान्य, पैसा, अडका, संपत्ती सगळं तुम्हाला मिळेल. तुमच्या घरामधून जी लक्ष्मी माता आहे ती कधीही घर सोडून जाणार नाही. आणि दरिद्रता देवी जी आहे ती घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही. तर जितकं तुम्हाला शक्य असेल तितकं तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करण्याचा प्रयत्न करा. कारण पाडव्याला खूप माझा गोंधळ उडालेला. खूप जणांचे पार्सल आहेत ते थोडंसं लेट मिळाले, पाडव्याच्या दिवशी नाही, दुसऱ्या दिवशी कोणाकोणाला मिळालेत. तर ह्यावेळेस तसं होऊ नये त्याच्यासाठी लवकर तुम्हाला बुकिंग करायची आहे. त्याच्यामुळं माझं काम सोपं होईल. मला सगळ्या वस्तू व्यवस्थित एकेकाच्या वस्तू ज्या आहेत मी पॅकिंग करून ठेवत असते. अगोदर सेवा करायची त्याच्यामुळं सगळ्या वस्तू मला व्यवस्थित ठेवायला लागतात. तर कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि वस्तू कशा वाटल्या, त्याच्यामध्ये काही कमी असेल तुम्हाला पाहिजे असेल तर तीसुद्धा मिळेल. पण माझ्याकडे तर या वस्तू आहेत आणि मी इतक्या वस्तू देत असते. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर माफी मागते. श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी देवी नमः.